नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आपण लवकरच बेरोजगारांसाठी चौक परिसरात मेळाव्याचे आयोजन करून प्रशिक्षण देण्यासाठी प्रयोजन केले आहे. आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता मी घेईन, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी चौकमध्ये सत्काराच्या कार्यक्रमावेळी दिले. उरण विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार महेश बालदी यांचा अभिनंदनाचा कार्यक्रम चौक येथे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांच्या कार्यालयाच्या आवारात खालापूर मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी आयोजित केला होता. यावेळी अनेक मान्यवरांनी आमदार महेश बालदी यांचे अभिनंदन केले. यावेळी मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी खालापूर तालुक्याच्या वतीने सत्कार केला. चौक नगरीच्या प्रथम नागरी रितू ठोंबरे यांनीही ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह आमदार महेश बालदी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप नेते विनोद भोईर, अभिजित देशमुख, RPIचे खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर, तुलसीदास डोंगरे, भाजपचे उपाध्यक्ष रामदास ठोंबरे, उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, महिला आघाडी मंडळ अध्यक्ष सुरेखा जमदाडे, तालुका कार्यकारिणी सदस्य सुरेश सकपाळ, तालुका उपाध्यक्ष अरुण पारठे, बोरगावचे सरपंच प्रितेश मोरे, तुपगावचे सरपंच रवींद्र कुंभार, वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच विश्वनाथ पाटील, चौकचे उपसरपंच सुभाष पवार, बूथ प्रमुख प्रदीप जाधव, युवा मोर्चाचे दर्शन पोळेकर, अवधूत करमरकर, युवा नेते रोहित पंदेकर, रणजित खंडागळे, रमेश मुंडे, रवी पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक हब म्हणून उदयास येत असलेल्या खारघर शहरातील तरुणाईला अंमली पदार्थांच्या जाळ्यात ओढण्याचे काम सध्या खारघर शहरात सुरू आहे. शहरातील अनधिकृत पानटपऱ्यांसह रात्रीच्या अंधारात अंमली पदार्थ, बंदी असलेला गुटखा तसेच विदेशी बनावटीची विविध उत्पादने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. खारघर शहर आणि तळोजामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी केल्याच्या घटना अनेक वेळा उघड झाल्या आहेत. चरस, गांजा मोक्याच्या ठिकाणी उभारलेल्या पानटपऱ्यांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचवले जात आहेत. खारघर शहरात 25पेक्षा जास्त शाळा, महाविद्यालये आहेत. हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. शाळा महाविद्यालयापासून ठराविक अंतरावर अशा प्रकारे गुटखा तसेच धूम्रपान करणे निषिद्ध असताना थेट शाळा महाविद्यालय परिसरात पानटपऱ्या थाटल्याचे पाहायला मिळत आहे. खारघर शहरात एकूण 40 सेक्टर आहेत. या प्रत्येक सेक्टरमध्ये 2 ते 3 पानटपऱ्यांची अनधिकृत दुकाने थाटून सर्रास बंदी असलेले उत्तेजित पदार्थ विक्री केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. सिडको महामंडळाने 11 ऑक्टोबरला जाहीर केलेल्या 26,000 घरांचे माझे पसंतीचे सिडकोचे घर या महागृहनिर्माण योजनेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून या योजनेतील नवीन अर्ज करणाऱ्यांना यापुढे बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अट आणि स्टॅम्प पेपरवरची अट सिडकोने शिथिल केली आहे. नवीन अर्ज करणाऱ्यांना कोऱ्या कागदावर स्वसाक्षांकित शपथपत्र, वचनपत्र सादर करता येणार आहे. अर्ज भरायला 45 दिवसांपूर्वी सुरुवात झाली. मात्र सामान्यांच्या मागणीचा विचार करून सिडको मंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय जाहीर केला. बारकोड नसलेले रहिवासी प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा सिडकोने दिली असली तरी वाटप पत्र देण्यापूर्वी बारकोड असलेले रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे. देशामध्ये बालविवाहाचे प्रमाण कमी होण्यासाठी पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेच्या वतीने बालविवाहमुक्त भारत प्रतिज्ञा घेण्यात आली. बालविवाहाचे दुष्परिणाम, बालकांचे हक्क आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने नवी दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने बालविवाहमुक्त भारत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून पनवेल महानगरपालिकेच्या वतीने बालविवाहमुक्त भारत प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त रवी किरण घोडके, उपायुक्त प्रसेनजित कार्लेकर, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मौरा ते मुंबई तसेच रेवस ते करंजा दरम्यान रोरो सेवेसाठी जेट्टी उभारण्याचे काम 2018 सालापासून रखडले आहे. त्यामुळे या दोन्ही जलमार्गाच्या कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. यातील रेवस जेट्टी कामाचा 25 कोटींचा खर्च 30 कोटींवर तर मोरा जेट्टीचा 50 कोटींच्या कामांचा खर्च 75 कोटींवर पोहोचला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून या दोन्ही जेट्टींचे काम करण्यात येत आहे. यातील करंजा बंदरावरील जेट्टीचे काम पूर्ण होऊन 5 वर्षे झाली आहेत. यातील जेट्टीची दुरावस्था होऊ लागली आहे. मात्र या जलमार्गावरील रेवस जेट्टीचे काम अनेक कारणांनी रखडले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या जेट्टीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. तर मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का या रोरो मार्गावरील भाऊचा धक्का ही जेट्टी कार्यान्वित झाली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अवघड बोरघाटातील नेहमीची वाहतूक कोंडी आता कायमस्वरूपी मिटणार असून खोपोली बायपास ते लोणावळा सिंहगड कॉलेज अशा 6 किलोमीटर अंतर असलेल्या मिसिंग लिंकचे काम 90% पूर्ण झाले असून 2025च्या पावसाळ्यापूर्वी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. तब्बल 7,500 कोटी रुपये खर्चाच्या या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तजवीज करून ठेवली होती. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुणेकडून मुंबईकडे येताना घाट उताराचा अडोशी टप्प्यात होणाऱ्या अपघातांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. द्रुतगती मार्ग अस्तित्वात येऊन 24 वर्षे झाली आहेत. शेकडो बळी या मार्गावर गेले आहेत. बोरघाट उतरून मुंबईकडे येताना अडोशी पट्टा मृत्यूचा पट्टा म्हणून शिक्का बसला आहे. अवजड वाहने, हलकी वाहने आणि ओव्हरटेक करण्यासाठी 3 लेनची रचना आहे. खालापूर तालुका हद्दीत घाट उतरून मुंबईकडे जाताना अडोशी उतार अपघाताचा हॉटस्पॉट बनलेला घाट उतरताना असलेली वेग मर्यादा याचा पालन वाहन चालक करत नसून इंधन वाचवण्यासाठी ट्रेलर, कंटेनर आणि ट्रक आणि टँकर वाहनांचे चालक वाहन न्यूट्रल करतात. त्यामुळे अनेकदा ब्रेक न लागल्याने अपघाताचे कारण होते. घाट उतरताना हलक्या वाहनांसाठी 50 किलोमीटर प्रति तास तर अवघड मोठ्या वाहनांसाठी 40 किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा आहे. परंतु सर्रासपणे वेग मर्यादेचे उल्लंघन वाहन चालक करतात. इंधन बचतीच्या नादात अवजड वाहन चालकांकडून न्यूट्रल गिअरमुळे उतार आणि वळणावर वाहन अनियंत्रित होते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात प्रवण पट्ट्यात घाटातून मुंबईच्या दिशेने जाताना खालापूर टोल नाक्यापर्यंत साधारण 8 किलोमीटरची 4थी लेन तयार करण्यात आली असून ही लेन केवळ अवजड वाहनांच्या वापरासाठी ठेवण्यात आली आहे. परंतु लेनची शिस्त पाळली जात नसल्याने अपघात वाढले आहेत. मिसिंग लिंकमुळे अपघात पट्टा वगळला जाणार असून वेळेत बचत होणार आहे. उरण तालुक्यातील प्रवाशांची जीवनरेखा असलेली नवी मुंबई महानगरपालिकेची NMMT बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली असून उरण पेन्शन पार्क येथून या बस सेवेचा पुन्हा शुभारंभ करण्यात आला. दिवसभरात 40 फेऱ्या या बस सेवेच्या होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. यात कोपरखेरणे ते उरण ही 31 आणि कळंबोली ते उरण 30 क्रमांकाची बस सुरू करण्यात आली आहे. गेल्या 9 महिन्यांपासून ही बस सेवा बंद करण्यात आली होती. मात्र पुन्हा ही सेवा सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग 4थ्या वेळेस नेत्रदीपक विजय मिळवला आहे. विजयी चौकार लगावलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्रबिंदू असणारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे या 4ही विजयात अतुलनीय नियोजन कौशल्य आहे. या पार्श्वभूमीवर क्रियाशील प्रेस क्लबच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शानदार पद्धतीने सत्कार करण्यात आला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सय्यद अकबर यांच्या राजकारणी आणि पत्रकार अशा दुहेरी भूमिकेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन केले. अलिबागच्या पांढऱ्या कांद्यांची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. भात कापणी झाल्यानंतर शेतात पांढरा कांदा लावला जातो. यंदा पाऊस उशिरापर्यंत पडल्यामुळे कांद्याची लागवड थोड्या उशिरा झाली. त्यामुळे यंदा अलिबागचा पांढरा कांदा बाजारात उशिरा येणार आहे. औषधी गुणधर्म, रुचकर, कमी तिखटपणा अशी विविध वैशिष्ट्ये असलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मागणी वाढत आहे. चांगला दर मिळत असल्याने उत्पन्न देखील चांगले मिळते. त्यामुळे अलिबाग परिसरातील शेतकरी आता पांढऱ्या कांद्याच्या उत्पन्नाकडे वळू लागला आहे.
राज्यातील इतर कुठल्याही भागात पिकणाऱ्या पांढऱ्या कांद्यापेक्षा अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मागणी वाढू लागली आहे. अलिबाग तालुक्यातील 250 हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची शेती केली जाते. साधारण 5,000 टन उत्पादन दरवर्षी काढले जाते. तालुक्यातील कारले, रुळे, निगडे, वाडगाव, नेहुली, सागाव, खंडाळे, तळवली या गावांमध्ये कांद्याची पारंपरिक पद्धतीने लागवड केली जाते.